नांदेड जिल्ह्यातील ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांचा पगार 4 महिन्यांपासून थकलेला आहे। त्यामुळे त्यांची परिस्थिती अत्यंत कठीण बनली आहे। घर चालवणे आणि कुटुंबाचे पालनपोषण करणे त्यांच्यासाठी अवघड झाले आहे। त्यांच्या पगाराच्या मागणीसाठी आज या कर्मचाऱ्यांनी जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या दालनासमोर ठिय्या आंदोलन केले। नांदेड जिल्ह्यातील ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांचा पगार 4 महिन्यांपासून थांबलेला आहे। त्यांचे कुटुंब उपाशी राहण्याची स्थिती आहे आणि त्यांना 1 महिन्याचा पगार सुद्धा मिळालेला नाही। त्यांच्याकडून ग्रामपंचायत कामे सुमारे 4 महिन्यांपासून केली जात आहेत, परंतु शासनाने त्यांच्या पगारांची कधीही फेड केली नाही। कर्मचाऱ्यांच्या या अडचणींचे दुःख पुढे आले आणि मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या दालनासमोरच ठिय्या आंदोलन सुरू केलेत। आंदोलन केल्यानंतर सामान्य प्रशासन विभाग आणि ग्रामपंचायत विभाग यांच्या दालनाला कुलूप असल्यामुळे कर्मचाऱ्यांनी बैठा सत्याग्रह सुरू केलाय। प्रशासनाकडून यावर त्वरित निर्णय न घेतल्यास आंदोलन आणखी तीव्र होण्याची शक्यता आहे। कर्मचाऱ्यांनी दिलेला इशारा आणि त्यांच्या संघर्षाची कहाणी सध्या सर्वत्र चर्चेचा विषय बनली आहे। महाराष्ट्र ग्रामपंचायत कर्मचारी संघटनेचे अध्यक्ष काझी अलाउद्दीन यांनी यावर प्रतिक्रिया दिली असून ते म्हणाले, जर आमच्या पगाराची त्वरित फेड केली गेली नाही तर आम्ही मोठे आंदोलन करणार आहोत। नांदेड येथील ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांचा संघर्ष आणि त्यांच्या पगाराच्या मागणीचा आता प्रशासनाकडून योग्य प्रतिसाद मिळेल का हे पाहणे महत्त्वाचं ठरेल। सध्या परिस्थिती तणावपूर्ण आहेत आणि हा प्रश्न उचलल्यामुळे नागरिक आणि कार्यकर्त्यांमध्ये असंतोषाची लाट पाहायला मिळत आहेत। आपल्याला सुसंगत आणि मजबूत आवाज नेहमीच ऐकला जावा यासाठी ही लढाई सुरूच राहील।